नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण डाळ वगैरे काहीही न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट पुरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। या पद्धतीने बनवलेलं पुरण अगदी मस्त पेड्यासारखं मऊसूत होते। कितीही पुरण भरा पोळी अजिबात फाटत नाही आणि या पुरणाने केलेली पोळी अगदी ओठाने खाता येईल एवढी छान मऊसूत अशी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पुरण करण्यासाठी इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतली आहे, म्हणजे वजनी 200 ग्रॅम। या डाळीपासून आपण जे पुरण बनवणार आहोत ते भरपूर पुरण भरलं तरी आपल्या 6 ते 7 पोळ्या तयार होतात। तर बघा, डाळ चांगली घ्यायची आहे, टोचलेली वगैरे घ्यायची नाही। आता यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि 2 वेळा डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची, म्हणजे डाळीला जी काही पावडर असेल ती निघून गेली पाहिजे। तर इथे बघा, मी भरपूर पाणी टाकून छान चोळून 2 वेळा डाळ स्वच्छ धुवून घेतली। आता डाळ शिजण्यासाठी आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी। जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर 1 कप डाळीला 4 कप पाणी टाकायचं आहे, आणि जर तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर तुम्ही 1 कप डाळीला 2.5 ते 3 कप एवढं पाणी टाकायचं। इथे मी 4 कप पाणी टाकलेलं आहे। आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या या डाळीच्या आपण काढून घेणार आहोत। तर बघा, मीडियम गॅसवरती कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ निघून गेली आणि आता तुम्ही बघू शकता आपली डाळ किती छान अशी शिजली आहे। ही डाळ आपण भिजून वगैरे अजिबातही घेतली नाही किंवा रंगासाठी यामध्ये हळदसुद्धा घातली नाही। आता डाळ छान शिजली आहे। तर आता या डाळीतलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यासाठी पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ ओतायची आणि आता हे जे डाळीचं पाणी आहे ना, यापासूनच कटाची आमटी तयार होते। तर कटाची आमटी कशी करायची याचा व्हिडिओ याआधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा। तर आता हा जो कट आहे ना डाळीचा, हा काढून घेऊया आणि आता डाळ गरम असतानाच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर या पुरणाच्या चाळणीमध्येच मी डाळ बारीक करून घेते। बघा, आपण मिक्सरला वगैरे करतो त्यापेक्षा अशा पद्धतीने चाळणीने डाळ बारीक करायची आणि डाळ गरम असतानाच बारीक करायची, म्हणजे मस्त मऊसूत असं आपलं पुरण तयार होते। आणि गरम गरम डाळ बारीक केली की करायला सुद्धा खूप सोपी जाते। बघा, तर अशा पद्धतीने सगळी डाळ इथे मी चाळणीमधून काढून घेतली आहे। तुम्ही इथे बघू शकता किती मस्त छान मऊसूत अशी ही डाळ बारीक झालेली आहे। तर आता चाळणीला चिकटलेली सगळी डाळ काढून घ्यायची। बघा, किती मस्त एकदम बारीक आणि मऊसूत अशी डाळ बारीक झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता मिक्सरला एवढी डाळ बारीक होत नाही। आता हे पुरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी पुरणाची कढई गॅसवरती ठेवली, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आहे। तुपामुळे पुरण कढईला चिकटत नाही, शिवाय चवसुद्धा खूप छान येते। आता आपण ज्या कपाने चण्याची डाळ घेतली होती त्याच कपाने 1 कप किसलेला गूळ घ्यायचा आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर घालायची असेल तर साखरसुद्धा घालू शकता किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखरसुद्धा टाकू शकता। इथे मी 1 कप डाळीला 1 कप किसलेला गूळ घातला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मीडियम गॅसवरती या पुरणामध्ये हा गूळ मिक्स करून घ्यायचा आणि छान असा विरघळून घ्यायचा। जसजसा गूळ विरघळत जातो तसतसं पुरण पातळ होते, पण अजिबात घाबरायचं नाही। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि पुरण अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे, पुरण छान घट्टसर होईपर्यंत। तर बघा, एक साधारण 5 मिनिटानंतर आपला गूळ जो आहे तो पूर्ण विरघळला आहे आणि पुरण अशा पद्धतीचं पातळ झालं। पुरण पातळ झालं तरी घाबरायचं नाही, याला अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे। तर बघा, एक 8 ते 10 मिनिटानंतर आपलं पुरण किती छान घट्टसर झालं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि पुरणाला रंग बघा किती छान आला आहे। आपण यामध्ये हळद वगैरे काहीही घातली नाही आणि आपलं पुरण तयार झालं की बघा, ते अशा पद्धतीने कढई सोडायला लागते, ते कढईला अजिबात चिकटत नाही, तुम्ही इथे बघू शकता। आणि दुसरी पद्धत म्हणजे हे जे उलथान आहे ना, हे पुरणामध्ये अशा पद्धतीने उभं करायचं। हे उलथानं पुरणामध्ये व्यवस्थित उभं राहिलं म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित असं शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता उलथानं पुरणामध्ये व्यवस्थित उभं राहत आहे। तर आता गॅस बंद करायचा। पुरण अशा पद्धतीने घट्टसर झालं की जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग ते कडक होऊ शकते। तर आता सगळ्यात शेवटी पुरणामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं। जायफळ आणि वेलचीने पुरण अतिशय चविष्ट होते, शिवाय पुरण पचायला हलकं जाते। जायफळ आणि वेलची पूड घातल्यानंतर पुरण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या गरम कढईमध्ये पुरण ठेवायचं नाही। गरम कढईमध्ये जर पुरण असंच ठेवलं तर पुरण कडक होऊ शकते, त्यामुळे दुसऱ्या भांड्यामध्ये पुरण काढून घ्यायचं आणि थंड झालं की याच्या पोळ्या करायच्या। अगदी ओठाने खाता येतील एवढ्या मऊसूत पुरणपोळ्या कशा करायच्या व कटाची आमटी कशी करायची याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा। तुम्ही इथे बघू शकता आपलं पुरण किती मस्त पेड्यासारखं मऊसूत आणि चवदार असं झालेलं आहे। या पद्धतीने केलेलं पुरण कितीही भरा पोळी अजिबात फाटत नाही। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत।